मी साक्षी अनासने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। 3.5 शक्तिपीठापैकी आद्यपीठ समजले जाणाऱ्या सप्तशृंगगडावरती क्रांतिध्वजाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी दरेगाव येथील सोमनाथ गवळी व गवळी परिवार यांनी ध्वजाची मिरवणूक काढल्यानंतर रात्री 12 वाजता सप्तशृंगी मातेच्या शिखरावरती ध्वज फडकवण्यात आला। यावेळी दरेगावचे सोमनाथ गवळी यांच्यासोबत आमचे अतिथी संपादक श्यामराव सोनवणे यांनी ध्वजासंदर्भात माहिती जाणून घेतली। 22 एप्रिल 2024 आता 5:30 वाजलेले आहे। आपण पाहू शकतो 3.5 शक्तिपीठापैकी आद्यपीठ समाजाला सप्तशृंगगडावरती कीर्तिध्वजची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि हे संपूर्ण दरेगावचे जे गवळी परिवार आहे हा परिवार दरवर्षी आता पिढ्या ध्वज हे आज रात्री 12 वाजता शिखरावरती ते फडकवत असतात। आपण पाहू शकतो की मागील काही दिवसापासून शिरपूरचा ध्वज गडावरती फडकणार ह्या आशेने संपूर्ण बातम्या रंगवल्या गेल्या होत्या, परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गवळी परिवाराने केल्यानंतर शेवटी अखेर आज कीर्तिध्वज हा गवळी परिवारांच्या ताब्यात देण्यात आला। सोमनाथ भाऊ काय सांगाल, मिरवणूक किती वाजता निघाली आणि काय सांगाल? मिरवणूक पूजा झाले फिरेस्ट ऑफिसमध्ये, मिरवणूक 3:30-4ला निघाली। 4ला निघाली, अशी खूप गर्दी होते। त्या गर्दीमध्ये मिरवणूक आमची निघाली, पण गवळी परिवार सगळं असल्यामुळं हा परिवार 500 वर्षांपासून ध्वज लावत आलेला आहे। आम्ही आज रात्री 12ला ध्वज लावणार, रात्री 12 वाजता ध्वज लावणार आहेत। बाबा एकंदरीत जे शिरपूरचे म्हणत होते चौधरी आम्ही झेंडा नेतोय, काय सांगाल तुम्ही? शिरपूरवाल्यांचा काय आमच्याबरोबर संबंध नाही आहे। आम्ही पहिल्या पूर्वीपासून आम्ही झेंडाचं काम करतो आहे, आपला मान आहे। आणि आता सर्व तरुण मंडळी आपल्याला दिसत आहेत। आता हे सर्वच्या सर्व रात्री 12 वाजता सप्तशृंग शिखरावरती ध्वज हे लावणार आहेत। 3.5 शक्तिपीठापैकी आद्यपीठ समाजाला सप्तशृंगगडावरती चैत्र नवरात्राचे आज कीर्तिध्वजाने सांगता होत असते। आता ज्यांनी यात्रामध्ये चोख बंदोबस्त ठेवले असे कळवण येथील DYSP किरण कुमार सूर्यवंशी सर आहेत। सर आपलं अभिनंदन आहे आणि स्वागत पण आहे की यात्रा खूप शांततेत पार पडली, काय सांगाल? नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री देशमाने अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस बंदोबस्त इथे मोठ्या प्रमाणात तैनात केला होता। त्यामध्ये सर्वच म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये पोलीस बोलवले होते आपण बऱ्यापैकी सर्व पोलीस स्टेशनचे, आणि जे इथलेही काही सहकारी आहेत जसं इतर काही स्वयंसेवक आहेत त्यांची आपण मदत घेतली होती ट्रस्टच्या मार्फत, आणि कळवणचे पोलीस निरीक्षक शिरसाट साहेब आणि इतर अधिकारी यांच्या मदतीनं आपण हा बंदोबस्त पार पाडलेला आहे। त्यामध्ये क्राऊड मोठ्या प्रमाणात येत होता, परंतु ज्यांना आम्ही जी जबाबदारी दिली होती ती त्यांनी योग्य रीतीने पार पाडल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार असं काही घडला नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात क्राऊड असून सुद्धा शांततेमध्ये लोकांना भाविकांना दर्शन घेता आलं आणि त्याचबरोबर कीर्तिध्वजाची सुद्धा मिरवणूक शांततेत पार पडलेली आहे। आता लोक जाण्याच्या परतीच्या मार्गावरती आहेत, तर आम्ही आता तो बंदोबस्त पार पाडत आहोत की जेणेकरून भाविकांना कुठल्याही प्रकारे अडचण होऊ नये आणि त्यांना योग्य पद्धतीने जिथून आलेले आहेत तिथून लवकरात लवकर त्यांना पोहोचता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। सप्तशृंगीगड, कळवण, नाशिक। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।